नमस्कार, मी श्रुती राहुल. झी24 तासच्या न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे. राज्यातल्या सगळ्याच महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा न्यूजरूम लाईव्हमध्ये घ्यायचा आहे. राजकीय काय घडामोडी घडतायत, सांगली कोल्हापुरातली पुराची नेमकी काय आत्ताची परिस्थिती आहे, सगळ्याचे अपडेट्स घ्यायचे आहेत. सुरुवातीला जाणून घेऊया हेडलाईन्स. मास्क आणि टोपी घालून अमित शहांची भेट घेतल्याची अजित पवारांची कबुली. शिंदे फडणवीस अजितदादा फिरत्या राजकीय रंगमंचाचे नटसम्राट, राऊतांची टीका. महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती. प्रत्येक जागेबाबत लवकरच चर्चा सुरू होणार. लोकसभा निवडणुकीतील शिकवणीनुसार विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय. अकरा नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यांचा शपथविधी सोहळा संपन्न. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात झाला शपथविधी. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी दिली आमदारकीची शपथ. अजित पवारांचे आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या कार्यक्रमात. तुपे पवारांसोबत व्यासपीठावर दिसल्यानं चर्चांना उधाण. कोल्हापुरात पूर परिस्थिती जैसे थे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फूट 8 इंच. नदीचं पाणी शहर आणि ग्रामीण भागातील सखल भागात घुसलं. उरणमध्ये 20 वर्षाच्या तरुणीची निर्घृण हत्या करून मृतदेह पनवेल स्टेशन जवळ झुडपात फेकला. दाऊद शेखनं हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची राजकीय घडामोड. शरद पवारांसोबत आणखी एक अजित पवारांचा आमदार व्यासपीठावर दिसलेला आहे. अजित पवारांचे आमदार आहेत चेतन तुपे आणि ते शरद पवारांच्या कार्यक्रमात दिसलेले आहेत. शरद पवारांसोबत ते व्यासपीठावर दिसलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेले आहे. चेतन तुपे अजित पवार गटाचे आमदार आहेत. हडपसरचे ते आमदार मात्र पुण्यात सातारा जिल्हा मित्रमंडळाच्या कार्यक्रमात ते शरद पवारांसोबत दिसलेले आहेत. नुकताच विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा शरद पवार पक्षात प्रवेश झालेला आहे आणि त्यानंतर आता मध्यंतरीच्या काळातच लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांसोबतचे काही आमदार हे शरद पवारांसोबत येतील. पुन्हा एकदा ते शरद पवारांसोबत परततील अशी चर्चा होती असं म्हटलं जात होतं. या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर मध्यंतरी काही पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश शरद पवारांच्या गटात पार पडलेला होता. या सगळ्यानंतर आता चेतन तुपे शरद पवारांसोबत व्यासपीठावर दिसलेले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानही स्वीकारले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि त्यांची ऋणी आहोत. एक महत्त्वाची घडामोड आहे. राज्यात मागच्या वर्षी महायुती सरकारसोबत अजित पवारांसोबतचे काही आमदार म्हणजे अजित पवारांचा एक गट गेलेला होता. ही सत्ता स्थापनेची घडामोड घडलेली होती. मात्र त्याआधी काय काय झालेलं होतं, किती वेळा दिल्लीत बैठका झालेल्या होत्या याचा खुलासाच अजित पवारांनी केलेला आहे. अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी ही माहिती दिलेली आहे. 10 वेळा दिल्लीत अमित शहांसोबत बैठका झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि मास्क लावून टोपी घालून या बैठकांना उपस्थित राहायचो असंही अजित पवारांनी सांगितलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सत्ता स्थापनेच्या वेळेला म्हणजेच अजित पवारांसोबतचे आमदार अजित पवार स्वतः महायुती सरकारसोबत जाण्याच्या आधी जे काही सत्ता स्थापनेबाबत घडामोडी घडलेल्या आहेत, बैठका झालेल्या आहेत, जे काही त्यावेळेसचे संपूर्ण घडामोडी आहेत याबाबत अजित पवारांनी सांगितलेलं आहे. राज्यात सत्तेत सहभागी होण्यासाठी 10 वेळा दिल्लीत बैठका झाल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. अमित शहांच्या बैठकांना मास्क लावून टोपी घालून जात होतो असंही त्यांनी सांगितलंय. विमानाचं तिकीट अजित अनंतराव पवार असं न करता ए पवार या नावाने केलं जायचं. सर्व सहकारी आमदारांशी सल्लामसलत करूनच मी हे पाऊल उचललं असंही अजित पवारांनी सांगितलंय. सर्व आमदारांचंच हे म्हणणं होतं, मात्र काही आमदार आले नाही असंही अजित पवारांनी या अनौपचारिक गप्पांमधून सांगितलंय. तर या खुलाशानंतरच संजय राऊतांनी अजित पवारांना टोला लगावलेला. अजित पवार हे नटवर्य आहेत आणि शिंदे फडणवीस अजित पवार यांना नटसम्राट आहेत ते आणि त्यांनी
नाट्यसृष्टीत यावं असं म्हणत टोला लगावलेला आहे महाराष्ट्राबाबतचं कपट हे आधीपासूनच सुरू होतं असं म्हणत या तिघांनाही त्यांनी नाट्यसृष्टीत यावं, खूप मोठे ते नट आहेत असं म्हणत शिंदे, फडणवीस, अजित पवारांवर संजय राऊतांनी निशाणा साधला. पुढे घालून, फरकॅप घालून, तोंडाला मुखवटे घालून, बघा याचाच अर्थ असा यांचं राजकारण किंवा यांचं कपट महाराष्ट्र संदर्भातलं हे किती आधीपासून सुरू होतं हे तुम्हाला आता हळूहळू स्पष्ट होत आहे. नाट्यसृष्टीनं अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसत आहे. यांना सुद्धा यापुढे रंगमंचावर त्यांच्या नाटकात सहभागी करून घेतला पाहिजे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे रात्री 12 नंतर वेश बदलून मुंबईतल्या दिव्याच्या लाईट खाली बसून सरकार कसं पाडायचं याच्यावर चर्चा करत होते आणि हे दोघे बोलतायत हे लोक त्यांना ओळखत नव्हते, म्हणजे किती हुबेहूब मेकअप केला होता. एकनाथ शिंदे हे आतापासून वेश बदलून जात नव्हते, तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अमित शहाला आपलं अहमद पटेलला भेटायलाही वेश पालटून जात होते. जेव्हा बीजेपीचं राज्य नव्हतं, केंद्रात काँग्रेसचं राजवट होती, तेव्हाही ते अहमद पटेल यांना कसे भेटायला जात होते हे पृथ्वीराज चव्हाण उत्तम प्रकारे सांगू शकतो. आणि अजित पवार हे तर काय, हे उत्तमच नटवरी आहेत, दिसतच आहे ते. आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी पंकजा मुंडेंबाबतची. पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा माझ्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा आहे असं म्हटलेलं आहे. पुढे काय होतंय ते पाहूया असंही त्या म्हणतात. त्यांनी आज नुकतीच काही वेळापूर्वी विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतलेली आहे. विधान परिषदेच्या आता त्या आमदार झालेल्या आहेत, मात्र यानंतरच म्हणजे ही निवड झाल्यानंतर किंवा त्या या विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरणार हे स्पष्ट झाल्यानंतरच त्यांच्या मंत्रिपदाबद्दलच्या चर्चांना सुरुवात झालेली होती. आणि आमदारकीची शपथ घेताच पंकजा मुंडे यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे. आमदारकीची शपथ तुम्ही घेतलीत, मंत्रिपदाची शपथ सुद्धा घेणार अशी चर्चा काही दिवस रंगत होती. या राज्यात जे निर्णय होत असतात त्या सगळ्या निर्णयामध्ये ही चर्चा राहतच असते की या नेत्यांचा समावेश आहे. तशीच माझी ही चर्चा आहे. आता जे निर्णय होतील ते पाहू, मी पण पाहीन तुमच्यासोबत. मला आता तर त्याबद्दल काही माहिती नाही. पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. काय घडामोडी घडतायत राजकीय यावर लक्ष असणारच आहे. मात्र तूर्तास राज्यातल्या इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आता आढावा सुपरफास्ट घेणार आहोत. विधान परिषदेतील नवनिर्वाचित 11 सदस्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सर्व विजयी उमेदवारांना शपथ दिली. विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथग्रहण सोहळा पार पडला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता प्रत्येक जागाबाबत लवकरच चर्चा सुरू होणार असल्याची ही माहिती मिळते. लोकसभा निवडणुकीत पदरी अपयश पडलेलं होतं, त्यातून धडा घेत विधानसभेसाठी एकत्रित निवडणूक लढवण्याबाबतची चर्चा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशन वरळी हाती घेतल्याची चर्चा सुरू आहे. आज वरळीतील नागरिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली आहे. तसंच बीडीडी चाळ रहिवासी, पोलीस वसाहतीतील रहिवासी, विविध सामाजिक संघटनांचे लोक राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले होते. बक्सर विधानसभा मतदारसंघावर आता पुणे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दावा केलाय. वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यानंतर हडपसरमधून मनसेचा नवा शिलेदार रिंगणात उतरणार आहे. साईनाथ बाबर यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत निवडणुकीची तयारी सुरू केल्याची माहिती दिली आहे. अहमदनगरमध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी तब्बल 20 मिनिटं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची पवारांशी चर्चा झाली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पवारांसमोर ठेवली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा पुणे दौरा रद्द झालेला आहे. पुण्यात गेल्या काही काळापासून सातत्यानं पाऊस पडतोय, त्यातच हवामान खात्यानं रेड अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे राष्ट्रपतींचा दौरा रद्द करण्यात आलेला आहे. 29 जुलैला त्या पुणे दौऱ्यावर येणार होत्या.
जिल्ह्यात नदीच्या पुरात 3 अडकलेत. मुसळधार पावसामुळे समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीला पूर आलाय. समुद्रपूरकडून लाहोरीकडे जाताना हे तरुण पुराच्या पाण्यातून मार्ग काढत होते, मात्र ते पुरात अडकले. गोंदिया जिल्ह्यात आठवड्याभरापासून झालेल्या मुसळधार पावसानं गेल्या वर्षीचा रेकॉर्ड मोडला. गेल्या वर्षी 577.6 मिलीमीटर इतका पाऊस बरसला, ज्याची 104.2 इतकी टक्केवारी होती. मात्र यंदा सरासरी 624 मिलीमीटर इतका पाऊस बरसलाय, ज्याची 112.6 इतकी टक्केवारी झाली आहे. पावसामुळे शेतकरी सुखावलाय. गोंदियातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटिया दोह धरण 100% भरलंय. लगेचच जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत इटिया डोह धरणावर जात जलपूजन केलंय. धरण पूर्ण भरल्यानं शेतकऱ्यांनाही आनंद झालाय. भंडारा जिल्ह्याला रात्रीपासून पावसानं झोडपून काढलंय. सर्वत्र दमदार पाऊस झाल्यानं गोसेखुर्द धरणाचे 27 दरवाजे उघडण्यात आले. त्यातून 3051 क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसानं गडेगाव किन्ही इथे अनेकांच्या घरात पाणी शिरलं. गावातील गाई म्हशीचे गोठे कोसळले, तर अनेक घरांनाही पावसाचा फटका बसलाय. ग्रामपंचायतीनं नाले सफाई न केल्यानंच रस्त्यांसह अनेकांच्या घरातही पाणी शिरलं. नीरा देवघर प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरल्यानं नीरा कालव्यातून 480 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात आहे. सांगोला आणि पंढरपूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचं आवर्तन सुरू करा अशी मागणी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली होती. त्यानुसार हे पाणी सोडण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती जैसे थे आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी रात्री 12 पासून 47 फूट 8 इंच इतकी आहे. पावसाचा जोर पुन्हा वाढल्यानं पुन्हा एकदा कोल्हापूरकरांना धडकी भरली. राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे बंद झाले, त्यामुळे धरणातून विसर्ग कमी झालाय, जो आता 4356 इतका झालाय. कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरलाय, त्यामुळे सांगलीतील कृष्णा नदीची पाण्याची पातळी आता संथ गतीनं ओसरू लागली. बहे, ताकारी पूल आणि भिलवडी या ठिकाणी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे. पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूल वाहून गेलाय. गुंजवणी नदीला पूर आलाय. या पुरात अडवली गावातील 20 वर्ष जुना असलेला पूल वाहून गेला, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली. पुण्यातील खडकवासला धरणातून आज पुन्हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात 5136 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. आज दुपारी 3 वाजता धरणातून पाणी सोडलं जाणार आहे. मावळमध्ये आठवडाभर पावसाचा जोर कायम होता. बहुतेक धरणं 80% वर भरली आहेत. पवना धरणात 82% पाणीसाठा जमा झालाय, तर मावळ आणि मुळशी तालुक्याला पाणी पुरवठा करणारं कासारसाई धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. साताऱ्यात डोंगराला भेगा पडल्या. जावळी तालुक्यातील सुलेवाडी इथल्या डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्याचं समोर आलंय, त्यामुळे डोंगर पायथ्याशी असणाऱ्या रांजणी गावातील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. चंद्रपुरात मुसळधार पावसात पोलीस भरतीची लेखी परीक्षा घेतली जाते. सरदार पटेल महाविद्यालयात जवळपास 1321 विद्यार्थी 137 पदांसाठी लेखी परीक्षा देतात. पोलीस विभागानं उमेदवारांसाठी चोख व्यवस्था केली आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागातून येणाऱ्या उमेदवारांना मात्र पाऊस आणि पुराचा फटका बसतोय. वाशिमच्या शिरपूर इथे मुख्य रस्ते चिखलमय झाले आहेत. पावसामुळे रस्त्याच्या सखल भागात पाणी साचलंय, त्यामुळे रस्त्यानं ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान रस्ते दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या पावसानंतर दिल्लीतील IS कोचिंग इन्स्टिट्यूटच्या तळघरात पाणी साचलं होतं. पाण्याने भरलेल्या तळघरात बुडून 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी तळघरात 30 विद्यार्थी होते, त्यापैकी 3 पाण्यात अडकले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आता तपास सुरू केलाय. एक महत्त्वाची बातमी आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या बैठकीला नरहरी झिरवाळ यांनी दांडी मारल्याचं समोर आलेलं आहे. ही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. राष्ट्रवादीची बैठक आहे नाशिकमध्ये, ज्याला नरहरी झिरवाळ हे हजर नाहीये. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होते आहे. नरहरी झिरवाळ हे तेच आमदार आहेत जे मध्यंतरीच्या काळात पुन्हा एकदा चर्चेत आलेले होते.
ते अजित पवारांची साथ सोडणार याबद्दलच्या चर्चा अधूनमधून सातत्यानं होत असतात. मात्र आता झिरवाळ या बैठकीला न आल्यानं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून घेऊया. सागर, पुन्हा एकदा झिरवाळ चर्चेत, मात्र यावेळेला ते बैठकीला का उपस्थित नाहीये? नक्कीच कार्यक्रम सुरू होऊन तब्बल अर्धा तास सुरू झाला आहे, मात्र झिरवाळ जे आहेत, नरहरी झिरवाळ, ते अजून या बैठकीत पोहोचले नाही आहेत. खरं तर नाशिकच्या जिल्ह्यामधील 15 विधानसभा मतदारसंघाची बैठक पार पडते आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जे आहेत ते नाशिकला पोहोचले आहेत. नाशिकच्या राष्ट्रवादी भवन हे मुंबई नाका परिसरातील राष्ट्रवादीचं कार्यालय आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यांचं बैठक सुरू आहे. मात्र या ठिकाणी नरहरी झिरवाळ जे आहेत ते पोहोचले नाही आहेत. अर्धा तास बैठकीला झाले असताना देखील ते पोहोचल्यामुळे राजकीय वातावरणामध्ये एकच चर्चा झाली आहे. आता यावेळी नेमकी नरहरी झिरवाळ का उपस्थित नाही आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे आपल्या प्रेक्षकांसाठी. ही महत्त्वाची बातमी आपण पुन्हा एकदा सांगूया. नाशिकमध्ये सुनील तटकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी तास उलटलेला आहे, मात्र तरीही नरहरी झिरवाळ या बैठकीला पोहोचलेले नाही आहेत. पुन्हा एकदा नरहरी झिरवाळ यांच्याबाबत चर्चांना उधाण आलेलं आहे. अजित पवार गटाची राष्ट्रवादीची ही बैठक, मात्र ज्याला नरहरी झिरवाळ अनुपस्थित. आपल्याला आठवत असेल अगदी काही दिवसांपूर्वीचीच ही घडामोड आहे. त्यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनीही शरद पवारांच्या सोबत कार्यक्रमात हजेरी लावलेली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला ते हजर होते. त्यामुळे एकंदरीतच नरहरी झिरवाळ यांच्याबद्दल चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. आणि राष्ट्रवादी संदर्भातले हे महत्त्वाचे अपडेट्स असेच जाणून घेत राहू. एक अत्यंत महत्त्वाची घडामोड नांदेडमधनं हाती आलेली आहे. नांदेडमधली ही महत्त्वाची बातमी आता आपण पाहणार आहोत. पुराच्या पाण्यातून दुचाकी नेणं तरुणाच्या अंगलट आलेलं आहे. पुराच्या पाण्यात दुचाकी वाहून गेलेली आहे, मात्र सुदैवानं तरुणाचा जीव वाचलेला आहे. नांदेडच्या पांडव पुलावरची ही घटना आहे. पुराच्या पाण्यातून बाईक नेणं याआधी सुद्धा अनेकदा तरुणांच्या अंगलट आल्याच्या अनेक घटना आपण पाहिलेल्या आहेत. असं नसतं, धाडस करू नका असं सातत्यानं प्रशासन सुद्धा आवाहन करत असतं. मात्र तरीही अनेकदा तरुण अशा प्रकारचं धाडस करताना दिसत आहेत. नांदेडमध्ये अशाच प्रकारे एका तरुणानं धाडस केलं, मात्र सुदैवानं त्याचा जीव वाचलेला आहे. नांदेडच्या पांडव पुलावरचा पुराच्या पाण्यातून दुचाकी पुढे नेतानाच्या तरुणाची दृश्य आपण पाहतोय. आणि एक महत्त्वाची घडामोड आहे. सध्या राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होतो आहे. पर्यटन स्थळांवर सुद्धा मोठी गर्दी होते. धबधबे ओसंडून वाहत आहेत आणि आंबेगावमध्ये धबधबे प्रवाहित झालेले आहेत. त्यामुळे सह्याद्री पर्वतरांगेतलं हे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी सध्या पर्यटक सुद्धा याकडे इथे पावलं त्यांची वळतायत. मायंबावाडीतले हे धबधबे प्रवाहित झालेले आहेत, याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. गेली 2-3 दिवसापासून सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पावसाची संततधार सुरू असून मुसळधार पावसामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात असणारे धबधबे खरं तर प्रवाहित झालेले आहेत. मी सध्या मायंबावाडी परिसरात आपण या ठिकाणी पाहू शकता. मोठ्या प्रमाणात या परिसरात गेली 2-3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि मुसळधार पावसामुळे हा मायंबावाडी परिसरातील डोंगरावरनं वाहणारे शुभ्र धबधबे खळखळून आपल्याला वाहताना पाहायला मिळत आहे. खरं तर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते एरवी, मात्र सध्या पावसाचा जोरही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या ठिकाणी सध्या पर्यटकांची जरी आपल्याला गर्दी दिसत नसली तरी या ठिकाणी जे काही निसर्ग सौंदर्य बहरलं आहे ते नक्कीच डोळ्यात साठवण्यासारखं आहे. हे सर्व निसर्ग सौंदर्य खरं तर पर्यटकांचं खास आकर्षण ठरत असतं आणि G24 तास खास करून तुम्हाला हा विलोभनीय नजारा दाखवण्यासाठी या परिसरात घेऊन आलेला आहे. जर तुम्ही नक्कीच या वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी येण्यास इच्छुक असेल तर ज्योतिर्लिंग भीमाशंकर महामार्गावरील मायंबावाडी या ठिकाणी आपण ह्या धबधब्यांचा आनंद घेऊ शकता. हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे. बोलणार आहोत एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडीकडे. आपल्याला माहिती आहे आज विधान परिषदेच्या 11 आमदारांचा शपथविधी पार पडलेला आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शपथविधी झाला आणि अनेक आमदारांच्या शपथविधीच्या वेळेला त्यांनी काही
नावं उच्चारलेली आहेत। विशेषतः भावना गवळी यांनी नाथांचा नाथ एकनाथ असं म्हणत शपथ घेतलेली आहे। काहींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यावेळेला नाव घेतलेलं होतं, काहींनी आपल्या वडिलांचं नाव घेतलं। एकनाथ शिंदेंमुळे या सभागृहात आल्याचं भावना गवळी यांनी म्हटलेलं आहे। भावना गवळी यांना खासदारकीचं तिकीट नाकारण्यात आलं, मात्र विधान परिषदेसाठी संधी एकनाथ शिंदेंनी त्यांना दिली। नाथांचे नाथ एकनाथ असं म्हणत शपथविधीवेळी भावना गवळी यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख केल्याचं आपण पाहतोय। आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पडेल। जय महाराज, जय एकनाथ। जय महाराज, जय एकनाथ। जय महाराज, जय एकनाथ। नाथांचे नाथ, आपण एकनाथांना बसतोच की नाही, नाथांना बसतो तसं नाथाचं नाव घेतलेलं आहे मी आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून या सभागृहात मी पोहोचलेली आहे। अर्थात अनेक वर्ष समाजकार्य राजकारण केल्यानंतर या सभागृहामध्ये परत एकदा म्हणजे दिल्लीतून इकडे मुंबईत येण्याची ही संधी प्रथमच मला मिळते आहे, म्हणून जय एकनाथ। आणि आता पुन्हा एकदा इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया सुपरफास्ट। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 2 दिवस पुणे दौऱ्यावर आहेत। आज आणि उद्या ते पुणे दौऱ्यावर असतील। पुण्यात पूर परिस्थितीनंतर ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेले आहे अशा सिंहगड परिसर असेल किंवा डेक्कन पुलाची वाडी या परिसरात ते पाहणी करणार आहेत, भेट देणार आहेत। 2 दिवसाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुणे दौरा असणार आहे। रायगडमध्ये पावसाळी पर्यटनासाठी गर्दी होतीये। नद्या, धरणं, धबधबे इथे भिजण्यासोबतच रिव्हर राफ्टिंगलाही पर्यटकांची पसंती मिळतेय। कोलाड इथल्या कुंडलिका नदीत रिव्हर राफ्टिंगचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात। नाशिक शहरातील शहर बस सेवेच्या चालकांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। अचानक संपावर गेल्यानं प्रशासनाकडून संपकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 10 बस चालकांवर आडगाव नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। शहरवासियांना वेठीला धरून संपावर गेल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणेकरांनी पुन्हा एकदा अनोखं आंदोलन केलेलं आहे। वारजे भागात रस्त्यावर जे सांडपाणी जमा झालेलं होतं त्या सांडपाण्यात कागदी बोटी सोडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। इकडे नेहमीच रस्त्यावर असं सांडपाणी येत असतं, मात्र या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे असं म्हणत पुणेकरांनी सांडपाण्यात कागदी बोटी सोडत अनोखं आंदोलन केलं। आणि या काही महत्त्वाच्या घडामोडींसह तूर्तास न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे। इथेच थांबण्याची। पाहत रहा झी 24 तास।